2025 पासून आपल्याला कुठले स्किल्स स्ट्रॉंग झाले पाहिजे हे आपण बघत आहोत. आधीचे आपण बघितलेले आहेत. आता आपण दुसरा महत्वाचा मुद्दा बघणार आहोत, सॉफ्ट स्किल्स. एआयचा जमाना आहे, ऑटोमॅटिक कामं होणार आहेत, पण त्याला पॅरलली इथून पुढे तुमचे सॉफ्ट स्किल्स स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. माहिती पूर्ण घेणं गरजेचं आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता इथून पुढची कामं मोस्टली तुमचे ऑटोमॅटिक होतील, तुमचे टूल्स वापरून तुम्ही कराल, हे सगळं माहिती हो आपल्याला. पण त्याच्याबरोबर महत्वाचा मुद्दा सॉफ्ट स्किल येणं गरजेचं आहे. आणि हे इथून पुढची काळाची गरज असे की याला खूप महत्व येणार आहे. जितकं आता निग्लिजन्स त्या गोष्टींना मिळत आहे, इथून पुढे त्या गोष्टीला खूप प्रायोरिटी मिळणार आहे. तर महत्वाचं स्किल आहे कम्युनिकेशन. तुमचं बोलणं नेहमी क्लिअर असावं. कोणाला तुम्ही काय सांगत आहात, ऑर्डर करत आहात, तुम्ही काय तुम्ही तुमच्या टीमला सांगत आहात, इट शुड बी क्लिअर. ईमेल रायटिंग आलंच पाहिजे इथून पुढे तुम्हाला. आणि असं नाहीये ChatGPT टाकलं आणि त्याला रिप्लाय केला वगैरे, तर तुमचं ईमेल रायटिंग स्वतः ड्राफ्ट करता आलं पाहिजे. एखादा जर ऑफिशियल ईमेल लिहायचं तर त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे, किती मुद्दे आले पाहिजे, हे तुम्हाला बेसिक गोष्टी यू शुड नो. प्रेझेंटेशन स्किल पाहिजे तुम्हाला. प्रेझेंट करता आलं पाहिजे. उद्या एखाद्याच्या समोर जर तुम्हाला पीपीटी सादर करून बोलायचं असेल तर प्रेझेंटेशन स्किल तुमच्यामध्ये पाहिजे आणि तेवढा आत्मविश्वास पण त्यासाठी मिळवता आला पाहिजे. इंग्लिश स्पीकिंग, बेसिक तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग आलं पाहिजे. ऍटलिस्ट 4-8 वाक्य, किंवा जर तुम्ही क्लायंट बरोबर डील करत असेल तर बेसिक इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी इथून पुढं तुम्हाला कन्सिडर होणार नाहीयेत, कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही टूल्स वापरत आहात, ज्ञान घेणं आपलं कमी झालेलं आहे. आपण यूज करून सोप्या पद्धतीने जातो, पण सोपं हे लॉंग टर्म टिकत नाहीये. लॉंग टर्मला जायचं असेल, लंबी रेस का घोडा बनना आहे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. द सेकंड वन इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट करताना तुम्हाला प्लॅनिंग जमलं पाहिजे. काय गोष्ट कशी करायची, किती वेळात करायची, हे फार महत्वाचं असतं. कामामध्ये तुम्हाला या गोष्टीचा सगळ्यात जास्त उपयोग होणार आहे. टीम कोऑर्डिनेशन, एखाद्या टीमला घेऊन काम करणं फार इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात, त्या लोकांना एकत्र करून आपलं काम वेळेत पूर्ण करणं, कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. हा इथून पुढचा आपण काय म्हणू, खूप हे जे सॉफ्ट स्किल आहेत ते सगळे आत्मा आहेत या सगळ्या कामाचा, आणि तो तुम्हाला खूप गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंट, वेळेत काम पूर्ण करणं आणि वेळेत एखादी प्रोजेक्ट सबमिशन तुमचं करणं हे फार महत्वाचं आहे. किती मल्टिपल कामं करत असलं तरी तुम्हाला ते टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. टूल्स वापरता आलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठीचे आसना असेल, रेशो असेल किंवा ट्रिओ असेल, या सगळ्या जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट रिलेटेड जे टूल्स आहेत त्याची माहिती करून घ्या. ते तुम्हाला कसे वापरायचे हे तुम्हाला कळलं पाहिजे. द नेक्स्ट वन इज क्रिएटिव्हिटी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे की काय करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी बेसिक महत्वाचा मुद्दा आहे तुमचं वाचन पाहिजे. तुमचं जर वाचन असेल, यू आर एबल टू टेक अ क्रिएटिव्हिटी तुमच्या माइंडमध्ये असते आणि ती क्रिएटिव्हिटी तुमच्या कामामध्ये उपयोगाला येते. असं नाहीये की वाचन असले ना की तुमचे इमॅजिनेशन पॉवर खूप स्ट्रॉंग होते आणि तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. तर क्रिएटिव्हिटी थिंकिंग वाढली पाहिजे. आयडिया जनरेशन, काय करू शकतो और काय आपल्याला नवीन त्यातून आयडिया मिळू शकते, मल्टिपल याच्यावरती तुम्ही विचार करू शकता. विचारशक्ती तुमची जागृत झाली पाहिजे. डिझाईन थिंकिंग, जे काम करत असताल त्याचं डिझाईन थिंकिंग कसं हवं, काय पद्धतीने आपण ते करू शकतो. आणि क्रिटिकल रिझनिंग, क्रिटिकल पद्धतीने एखादा मुद्दा तुम्ही कसा काय त्याच्यावरती, मी तुम्हाला जसं म्हटलं ना, प्रत्येक माणसाचं डोकं वेगळं चालतं. प्रत्येक माणूस कसा विचार करू शकतो आणि त्यातून काय आउटपुट येऊ शकतं हे माहित नाहीये, पण तो माणूस कसा विचार करू शकतो ह्याचा पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग पण तुमचं चांगलं हवं. नेक्स्ट आहे सॉफ्ट स्किल मधलं इमोशनल इंटेलिजन्स. याच्यावरती खूप साऱ्या कंपन्या काम करत आहेत सध्या. इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्वाचा ठरला आहे, कारण लोकांना घेऊन काम करणं वाटतं इतकं सोपं नाहीये. त्यामध्ये तुम्हाला एम्पथी आली पाहिजे. तुमचे जे कलिग्स आहेत, तुमचे जे टीम मेंबर्स आहेत, त्यांच्याबरोबर काम करताना एम्पथी दाखवणं खूप गरजेचं आहे.
आणि त्यांना घेऊन काम करणं और एखादा तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट करणं महत्वाचं आहे. पेशन्स लेवल, कुठली गोष्ट आली झाली, आत्ताचा फास्ट जमाना आहे ना, आमच्यामध्ये पेशन्स नाही. 1 सेकंद 30 सेकंदाचा रील बघायची वेळ आमच्याकडे सवय झालीये. नाही आवडले की लगेच पुढे स्क्रोल ऑन. म्हणजे तुमच्यामधला पेशन्स आपल्यामधला ते संपवायचं त्यांनी ते टूल आपल्या हातात दिले आणि हे टूल इतकं मारक झालंय की आता एखाद्या गोष्टीवरती 30 सेकंदाच्या पुढे कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. इव्हन तो मुलांच्या अभ्यासामध्ये पण होत नाहीये. पण आपल्याला ही पेशन्स लेवल वाढवली पाहिजे. जर काम करायचं असेल, जर लॉंग टर्म जायचं असेल तर तुमच्यामध्ये पेशन्स हे आहे. नंतरचं आहे कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट. यामध्ये कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला जसं म्हटलं की टीम मधले मेंबर आपल्याला माहित नाहीयेत कसं कोणाचं काय आहे. जर एखादा वादविवाद झाला तर तो तुम्हाला सांभाळता आला पाहिजे. सगळ्यांना घेऊन बरोबर जाणं खूप महत्वाचं आहे. यालाच तुमचं टीम मॅनेजमेंट म्हणतात आणि इमोशनल इंटेलिजन्स मधला हा महत्वाचा पार्ट आहे. नंतरचा आहे फायनान्शियल लिटरसी. मुलं फटाफट नोकरीला लागतात, चांगले चांगले पॅकेज घेतात, पण त्याच्यामध्ये तुमची फायनान्शियल लिटरसी असणं खूप गरजेचं आहे. शॉर्ट टर्म विचार करू नका, कारण आपल्या लोकांना आता पेन्शन नाहीये. फ्युचर प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही बजेटिंग करणं, आपल्या महिन्याचे खर्च वगैरे, इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशा केल्या पाहिजेत, लॉंग टर्मच्या काय केल्या पाहिजेत. इफ यू बिकम, तुम्हाला जसं असं म्हणतात ना, ऍट द एज ऑफ 40 आय शुड गेट रिटायर आणि मला माझं लाईफ जगायचं आहे. जर तुम्हाला ते करायचं असेल तर यू शुड प्लॅन फर्स्ट. प्लॅनिंग जर झालं असेल तर तुम्ही 40ला रिटायरमेंट घेऊन तुम्ही निवांत लाईफ जगू शकता. यावरती तुम्हाला खूप सारी व्हिडिओ हँड्स ऑन तुम्हाला युट्यूबला वगैरे मिळतात. पण ते करायचं असेल तर त्याच्यासाठी प्लॅनिंग हे करावं लागणार आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. टॅक्स प्लॅनिंग, कुठले टॅक्सेस कधी कसे कट होतात त्याचं काय तुम्ही प्लॅनिंग करू शकता. तुमचे सीए बघा, त्यांच्याशी फायनान्शियल प्लॅनर वाले बघा आणि त्यांच्याबरोबर बोलून हे प्लॅनिंग करा. कारण इथून पुढं मी जसं म्हटलं, आपल्या लोकांना पेन्शन नाहीये, सर्व्हायव्हल व्हायचंय, तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग और त्याची लिटरसी असणं गरजेचं आहे. हे सॉफ्ट स्किल स्ट्रॉंग करा की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर करता येईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.